अकोल्यामध्ये अमोल मिटकरी यांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे। कर्णमाळा दुनबळे यांना अटक करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। अमोल मिटकरी यांनी ही मागणी केलेली आहे। मनसे विरुद्ध अमोल मिटकरी हा संघर्ष सध्या शिगेला पोहोचलेला आहे आणि अकोल्यामध्ये अमोल मिटकरी यांचं ठिय्या आंदोलन सध्या सुरू आहे। मनसे नेते कर्णबाळा दुनबळे यांना अटक करण्याची मागणी आता मिटकरी यांच्याकडून करण्यात येते। कर्णबाळा दुनबळे यांनी मिटकरी यांच्या संदर्भात चिथावणीखोर वक्तव्य केलेली होती आणि यानंतरच अमोल मिटकरी यांच्या गाडीवरती मनसैनिकांनी हल्ला केल्याचा आरोप केला जातोय। अमोल मिटकरी यांची गाडी मनसैनिकांकडून फोडण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता अमोल मिटकरी ठिय्या आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत। शेवटी तो न्याय प्रक्रियेचा भाग आहे। गुन्हे जे काही एफआयआर दाखल झाला आहे म्हणजे ज्या काही ऑफेन्स लागले होते त्या ऑफेन्समध्ये कुठेही त्यांच्या हाती हिंसक काही आढळलं नसेल न्यायालयाला आणि त्यांना मग अटक करून साधारणपणे MCR इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरनी तिथे मागितला आणि शेवटी तो न्यायालयाने दिलेला निर्णय त्यात कमी हस्तक्षेप किंवा ढवळाढवळ करू इच्छित नाही। मात्र माझं एका बाबतीत संदेह आणि प्रश्नचिन्ह अकोला पोलीस प्रशासनावर विशेषतः उपस्थित मला करावं असं वाटतं की एकूण जेवढे 12-13 जे काही आरोपी आहेत त्या आरोपीमधले 3 आरोपी परवा अटक झाले, ते हॉस्पिटलाइज झाले किंवा केले। एकतर ते त्याच वेळेस अटक करायला पाहिजे होते, त्यांना फरार म्हणून पाठवलं गेलं। मी काय म्हणालो की त्या फालतू माणसाबद्दल बोलणे आणि चर्चा करणे एवढा वेळ नाही, त्याला काय बराळायचं बोलवून दे। ज्याच्या तोंडालाच मुळव्याध झालंय, आम्ही हे कालपासून बोलतोय, त्याच्याबद्दल काय चर्चा करायची, तो फालतू माणूस आहे। आता विषय आमचा असं होता की आमचा जय जो आहे त्याचं सांत्वन त्याच्या घरच्यांचं सांत्वन करण्यासाठी सन्माननीय अमित साहेब आता तिथे अकोल्यात पोहोचलेच आहेत, तुम्हाला माहीतच असेल, किंवा आता 1-4-5 मिनिटांमध्ये पोहोचतील। मनसेनं जे काही केलं असेल त्याच्यात पाहिलं फार काही नाही, 2 कुंडे गाडीवर टाकले, फार मोठं केलं असं दाखवतात। काही फार मोठ्या घटना मला असं वाटत नाही। अमोल मिटकरी सत्य बोललेले आहे। आता सरकारमध्ये त्यांचाही पक्ष आहे, त्यांची बाजू सरकारचे त्यांची उपमुख्यमंत्री अजितदादा घेतात नाही घेतात मला माहिती नाही, परंतु मी निश्चित अकोल्याच्या SP ला फोन केला होता। यामध्ये कायदेशीर कारवाई माझी कोणाची बाजू किंवा कोणाला विरोध करण्याचं काही कारण नाही, परंतु मी सगळी माहिती घेतलेली आहे। परंतु मला असं वाटतं दोन्ही एकच आहे बाजू, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा अजितदादाचा पक्ष असेल नाही तर मनसे असेल, हे भाजपची तळवे चाटणारे लोक आहेत। त्यामुळे मला असं वाटतं यांच्याविषयी काही फार बोलावं।